गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसतानाच आता झालेल्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पनवेलच्या पळसपे फाट्यापासून पोलादपूरपर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी मोठ्या भेगा पडल्या असून प्रशासन सध्या त्यावर केवळ मलमपट्टी करण्यात मग्न आहे। पावसाळा तोंडावर असल्याने हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी ही मलमपट्टी किती दिवस टिकणार असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत। महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलांवर रस्ता जागोजागी खचला आहे। यामुळे प्रवाशांना जम्पिंग जपाकचा त्रासदायक अनुभव येत आहे। विशेषतः एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला खचलेल्या रस्त्यांमुळे बसणारे दणके इतके तीव्र आहेत की अनेकांना मणक्याचे आणि मानेचे गंभीर आजार जडले आहेत। पावसाळ्यात या भेगांमध्ये पाणी साचून रस्ता अधिक खचल्याची आणि त्यातून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। रस्त्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी अनेक ठिकाणी पत्रे लावून दुरुस्ती सुरू आहे। यामुळे दुपदरी रस्ता अनेक ठिकाणी एकपदरी झाला असून वाहतूक कोंडी होत आहे। रात्रीच्या वेळी हे पत्रे वाहन चालकांना दिसत नसल्याने गेल्या 15 दिवसात पत्रांना धडकून अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। आधुनिक मशिनरी वापरूनही रस्ता खडबडीत का होतोय हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे। आलिशान गाड्यातून फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेच्या या वेदना जाणवत नसल्याचे चित्र आहे। एकीकडे रस्त्याची ही दुरवस्था असताना दुसरीकडे ठेकेदार मात्र टोल वसुली सुरू करण्यासाठी घाई करत असल्याचे दिसत आहे। निकृष्ट रस्त्यावरून प्रवास करताना कोकणी जनतेला टोलचा भुर्दंड सोसावा लागणार का हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।